नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात नाशिकमधल्या धक्कादायक ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. शेवगे तळणा गावात बिबट्याची पुन्हा दहशत दिसून येते. 4 वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. आजी ओरडल्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढलाय. या चिमुरडीचा बिबट्याचा आवाज येत असताना बिबट्यानं या चिमुरडीवर हल्ला करत असताना आजीच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आजीनं आरडाओरड केली आणि तेव्हा बिबट्यानं तिथून पळ काढलेला आहे. चिमुरडी सुखरूप आहे, मात्र ग्रामस्थांकडनं आता पिंजरा लावण्याची मागणी तिथनं करण्यात येतेय. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांकडून आता पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येतेय. नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम पाहायला मिळतेय. तर शेवगे गावामध्ये शेवगे दारणा गावात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. बिबट्या या गावामध्ये बिबट्यानं शिरकाव केलेला असताच ग्रामस्थांनी आरडाओरड केली तेव्हा त्यानं तिथनं पळ काढलेला आहे. मात्र अद्यापही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं नाहीये. बिबट्याच्या या वावरामुळे गावात मात्र दहशत निर्माण झालेली आहे. एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर सुद्धा या बिबट्यानं हल्ला केलेला आहे. मात्र या हल्ल्यातून ती चिमुरडी सुखरूप बचावलेली आहे. तिच्या आजीच्या ही बाब लक्षात येताच आजीनं आरडाओरड केली आणि तेव्हा बिबट्यानं लगेचच तिथनं पळ काढलेला आहे. तर या बिबट्याला पकडण्यात यावं, जेरबंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडनं केली जातीये. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय आणखीन एक दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय. बिबट्या या शेतातून आपल्याला पळताना दिसतोय आणि ग्रामस्थांमध्ये सुद्धा दहशत, भीतीचं वातावरण आहे. मित्रांनो, हे आहे खरं तर बोलकं चित्र नाशिक जिल्ह्यातलं. गाव शिवारामध्ये कशा प्रकारे बिबट्याचा वावर वाढलाय, गाव शहरी भागात नागरी वस्तीमध्ये बिबट्या कसा येतोय, या घटना रोज घडताय. कधी शिंदेपळसे गाव, कधी पाथर्डी शिवार, तर कधी शेवगे दारणा शिवार. पण बिबट्या दिसतोय, बिबट्याची पिल्लं सापडतायत, त्यांना घेऊन जाणारी मादी सापडते. गावकरी ग्रामस्थ करताय. काही ठिकाणी पिंजरा लावला जातोय, एखाद्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकतो, तो बिबट्या तो पिंजरा तोडून पळून जातो. अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. पण आज मात्र या आजीला सलाम करावा लागेल, तिच्या जिद्दीला. ज्या ताकदीनं जीव खाऊन ही आजी ओरडली, आणखीन चपळाईने आपल्या वृद्ध वयात सुद्धा हालचाल करून बिबट्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं कदाचित याचमुळे तो बिबट्या पळाला. आणखीन आजूबाजूला त्या आजीचा आवाज ऐकून सगळे ग्रामस्थ पळत आले आणि अक्षरशः बिबट्या पळतोय, आणखीन त्याच्या मागे हल्ला गुल्ला करत ग्रामस्थ पळताय. अशा प्रकारचं हे सगळं चित्र समोर आलं. सगळे एक जरी झाले असले तरी प्रचंड मोठी दहशत बिबट्याची आहे. शेवगे दारणा शिवार हा समृद्ध बागायतीचा भाग, सुपीक जमीन आहे, पाणी आहे, पाऊस आहे, शेतीची कामं सुरू होत आहेत, मशागत सुरू झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतमजुरांनी किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा शेतात कामाला जावं तरी कसं, असे अनेक प्रश्न उपस्थित आहे. वन विभागाच्या माध्यमातून तातडीनं पिंजरा लावावा, बिबट्याला जेरबंद करावं, याची मागणी जोर पकडते. अगदी खरं आहे प्रशांत. त्याचबरोबर जसं आपण ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे, 4 वर्षाच्या चिमुरडीवर सुद्धा बिबट्यानं हल्ला केलेला होता. खरं तर या सगळ्यामध्ये ती जरी सुखरूप असली, या हल्ल्यातनं बचावलेली असली, मात्र ती अतिशय घाबरलेली असेल. कारण बिबट्याचा हल्ला हा किती प्राणघातक असतो हे शब्दात सांगण्याची गरज नाही आणि तिने तर तो थरकाप सगळा अनुभवलेला आहे. आजीच्या लक्षात आलं वेळीच म्हणून ती मुलगी, ती चिमुरडी थोडक्यात बचावली. ती दैव बलवत्तर आपण म्हणतो ना, की तेच खरं. त्या मुलीला कळत सुद्धा नाहीये, तिचं अर्थात काही कळण्याचं वय सुद्धा नाहीये. आणखीन अशा प्रकारे एखादा हल्ला करतो. आणखीन नशीब सगळ्यात बलवत्तर की तिला बिबट्याचे काही नख लागले, मोठ्या गंभीर जखमा झाल्या नाही. पण अजूनपर्यंत ती, तिच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी तिला सांभाळलं, सगळ्यांनी धीर दिला, त्यामुळे ती हसते खेळते तरी आहे. आता आपण तिला बघतोय या आनंदी स्वरूपात. पण ज्या प्रकारे अनेक जण गर्भगळीत होतात आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे जखमी अनेकांची नाशिकमध्ये कायम आहे. 2 वर्षांपूर्वी तर भर रहिवासी वस्तीत बिबट्यानं हल्ला केला होता. त्यावेळेस 2 पत्रकार, त्याच्यामध्ये आपले एक सहकारी सुद्धा जखमी झाले होते. आणि नशीब बलवत्तर, दैव बलवत्तर म्हणून ते वाचलेही होते. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण बिबट्याचा हल्ला परतवला
नागरिकांनी, ग्रामस्थांनी आरडाओरडा करून ही चांगली गोष्ट आहे, पण ज्या प्रकारे बिबट्याचा वावर रहिवासी वस्तीत, गावठाण भागात, मानवी वस्तीत वाढत चाललाय हे अत्यंत धोकादायक नक्कीच मानलं जात आहे. वन विभागाच्या माध्यमातून बिबट्यांना तातडीनं जेरबंद करावं ही मागणी जोर पकडते. मिनाली, प्रशांत, ही जी दृश्य आपण पाहतोय बिबट्या शेत शिवारातनं पळतानाची दृश्य आहेत, ही कोणत्या गावातली आहेत आणि तिथून त्यानं कोणत्या दिशेनं, कोणत्या गावाच्या दिशेनं पळ काढलेला आहे? वन विभागाकडनं काही हालचाली सुरू झाल्या आहेत का शोधण्यासाठी? मिनाली, मारसांगवी शिवाराकडे या बिबट्यानं पळ काढला. आणखी त्या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून चहू बाजूंनी म्हणजे की जे आता 3 झोन वन विभागाचे मानले जातात, नेमका 3 झोन, त्यापैकी झोनची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर हा भाग भाग आणि सांगवी शिवाराकडे या बिबट्यानं पळ काढला. त्या ठिकाणी आता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू केलेली आहे. गावकरी जे आहेत वेगवेगळ्या गावातले जवळपास 44 गावांनी वेढलेला हा परीघ आहे, लहान मोठे गाव. या सगळ्याच ठिकाणी तत्काळ कळवण्यात आलेलं आहे. पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा कार्यरत झालेली आहे. पोलीस पाटलांना कळवण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा सापडत आहेत त्या ठिकाणी तत्काळ वन विभागाचे कर्मचारी पोहोचतील असं एकंदरीत त्यांचं नियोजन आहे. पण आपल्याला माहिती आहे की वन विभागाचे कर्मचारी असतात किती, त्यांच्याकडे सुद्धा तुटपुंज मनुष्यबळ आहे. त्यांच्याकडे असलेले पिंजरे सुद्धा काही चांगले आहेत तर काही जीर्ण झालेले आहेत. वन विभागाच्या माध्यमातून कितीही कारवाई करायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत वन खातं मंत्रालय त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ आणखी आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालत राहणार. आता हे अतिशय खरं तर खेदजनक धक्कादायक बाब आहे प्रशांत. मात्र शासनानं, प्रशासनानं तातडीनं, गांभीर्यानं याची दखल घेत यावर जेरबंद उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून ग्रामस्थांचा जीव जो आहे तो या बिबट्यामुळे खरं तर मुठीत सापडलेला आहे. बिबट्याची दहशत आपल्याला नाशिक जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये पाहायला मिळते. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यावर गर्दी वाढली आहे आणि त्यावर चिंता व्यक्त करताना लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजानं पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल असा स्पष्ट आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे. जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने करायचीत आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल. पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे आणि गेले 2 महिने मी सतत बोलतोय, संपूर्ण सरकार म्हणून अजितदादा आहेत, बाळासाहेब आहेत, सतत बोलत आहेत आणि जनता सरकारचं ऐकते. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, सरकार जे सांगतं आहे ते आपल्या हिताचं आहे आणि म्हणून मी जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की गर्दी टाळा. गर्दी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये, हे याच्या मागचं सूत्र आहे. आणि यानंतर बातमी आहे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांचा कोकण दौरा सुरू झालेला आहे. तर निसर्ग चक्रीवादळानं नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी देखील करतायत. सकाळी त्यांनी मागाव आणि रेवदंडा इथं भेट दिली आणि अलिबाग तालुक्यातल्या अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. तर ही दृश्य आहेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतानाची. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मागाव आणि रेवदंडा परिसराची पाहणी करतानाची आपण दृश्य पाहतोय. चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा कोकणाला खरं तर मोठ्या प्रमाणात बसलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार यांनी देखील जाऊन पाहणी केली होती आणि आता त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस सुद्धा पाहणी दौऱ्यावर आहेत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, आपण पाहतोय सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा, मागाव इथं भेट दिली. आता या पुढचा दौरा कुठे असणार आहे? त्याचबरोबर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुद्धा भेट घेतल्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत. काय सविस्तर माहिती आहे? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 2 दिवसाचा कोकण दौरा या ठिकाणी होतोय. आज सकाळी अलिबाग येथून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि अलिबाग जवळ नागाव आणि त्यानंतर रेवदांडा या ठिकाणी शेतकऱ्यांची जर अतोनात नुकसान झालेलं या ठिकाणी फळबागांचं आहे, त्या फळबागांच्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर रेवदंडा येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता ते काशीद या ठिकाणी आलेले आहेत आणि काशीदला त्या बंदराच्या ठिकाणी काही मच्छीमार कोळी बांधव जे आहेत त्या कोळी बांधवांची भेट घेतील आणि त्यानंतर हा दौरा जो आहे तो पुढे श्रीवर्धन हा किनारपट्टीच्या भागाला लागून
हा दौरा या ठिकाणी होतोय. आज रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर उद्या ते जे आहेत रत्नागिरीचा दौरा करणार आहे म्हणाली. प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दौऱ्याविषयीच्या सगळ्या अपडेट्स आपण घेत येणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर थेट जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योग जगताशी संवाद साधतायत. थेट आपण हा संवाद पाहूयात. अपने गठन के बाद से आजादी की लड़ाई को देखा है, उस लड़ाई को जिया है, सरकारों से मुसीबतें भी झेली है, भीषण अकाल और अन्न संकटों को देखा है, विभाजन को देखा है, विभाजन की उस पीड़ा को आपने सहा है और भारत की ग्रोथ ट्रेजेक्टरी का भी आप हिस्सा रहे हैं. अब इस बार की ये एजीएम एक ऐसे समय में हो रही है जब हमारा देश मल्टीपल चैलेंजेस को चैलेंज कर रहा है. कोरोना वायरस से पूरी दुनिया लड़ रही है, भारत भी लड़ रहा है, लेकिन अन्य तरह के संकट भी निरंतर खड़े हो रहे हैं. कहीं फ्लड की चुनौती, कहीं लॉकस्ट, जो बंगाल में जिसको पोंगोपा कहते हैं, पोंगोपा का कहर, कहीं ओलावृष्टि, कहीं असम में ऑयल फील्ड में आग, कहीं लगातार छोटे छोटे अर्थक्वेक की खबरें. ये भी कम ही होता है कि पूर्वी और पश्चिम क्षेत्र में एक के बाद एक 2 साइक्लोन्स चुनौती बनकर के आए. ऐसे तमाम फ्रंट्स पर हम सभी एक साथ मिलकर के लड़ रहे हैं. कभी कभी समय भी हमें परखता है, समय भी हमारी कसौटी करता है, परीक्षा लेता है. कई बार अनेक कठिनाइयां, अनेक कसौटियां एक साथ आ जाती है, लेकिन हमने ये भी अनुभव किया है कि इस तरह की कसौटी में हमारा कर्तृत्व, हमारा कृतित्व उज्जवल भविष्य की गारंटी भी लेकर के आता है. किसी कसौटी से हम कैसे निपट रहे हैं, मुश्किलों से कितनी मजबूती से लड़ रहे हैं, ये आने वाले अवसरों को भी तय करता है. साथियों, हमारे यहां कहा जाता है, मन के हारे हार, मन के हारे हार, मन के जीते जीत. यानी हमारी संकल्प शक्ति, हमारी इच्छा शक्ति ही हमारा आगे का मार्ग तय करती है. जो पहले ही हार मान लेता है, उसके सामने नए अवसर दूर दूर तक नजर नहीं आते हैं. लेकिन जो जीत के लिए निरंतर प्रयास करता है, एक दूसरे का साथ देते हुए आगे बढ़ता है, उसके सामने नए अवसर भी उतने ही ज्यादा आते हैं और अवसर भी सामने चले आते हैं. साथियों, ये हमारी एकजुटता, ये एक साथ मिलकर बड़ी से बड़ी आपदा का सामना करना, ये हमारी संकल्प शक्ति, ये हमारी इच्छा शक्ति, हमारी बहुत बड़ी स्ट्रेंथ है. एक राष्ट्र के रूप में
हमारी बहुत बड़ी ताकत है। मुसीबत की दवाई, मुसीबत की एक ही दवाई है, मुसीबत की दवाई मजबूती है। मुश्किल समय ने हर बार भारत के डिटर्मिनेशन को अधिक स्ट्रेंथन किया है। एक नेशन के रूप में देशवासियों के रिजॉल्व को ऊर्जा दी है, संकल्प को शक्ति दी है। यही भावनाएं आज आईसीसी के आपके मेंबर के चेहरे पर भी और देशवासियों के चेहरे पर भी मैं देख सकता हूं, मैं पढ़ सकता हूं। करोड़ों देशवासियों के प्रयासों में मैं एक नई आशा देख सकता हूं, नया विश्वास देख सकता हूं। कोरोना का संकट पूरी दुनिया में बना हुआ है, पूरी दुनिया इससे लड़ रही है। कोरोना वॉरियर्स के साथ हमारा देश इस लड़ाई में जरा भी पीछे नहीं है। लेकिन इन सब के बीच हर देशवासी अब इस संकल्प से भी भरा हुआ है कि इस आपदा को अवसर में परिवर्तित करना है। इससे हमें देश का बहुत बड़ा टर्निंग पॉइंट भी बना रहा है। ये टर्निंग पॉइंट क्या है? आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट इंडिया। आत्मनिर्भरता का, सेल्फ रिलायंस का ये भाव बरसों से हर भारतीय ने एक एस्पिरेशन की तरह जिया है। लेकिन फिर भी एक बड़ा काश हर भारतीय के मन में रहा है, मस्तिष्क में रहा है। ये काश क्या है? काश हम मेडिकल इक्विपमेंट के क्षेत्र में आत्मनिर्भर होते, काश हम डिफेंस मैन्युफैक्चरिंग में आत्मनिर्भर होते, काश हम कोल और मिनरल्स के सेक्टर में आत्मनिर्भर होते, काश हम एडिबल ऑयल में, फर्टिलाइजर्स के क्षेत्र में आत्मनिर्भर होते, काश हम इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग में आत्मनिर्भर होते, काश हम सोलर पैनल्स, बैटरीज और चिप मैन्युफैक्चरिंग में आत्मनिर्भर होते, काश हम एविएशन सेक्टर में भी आत्मनिर्भर होते। ऐसे कितने सारे काश, अनगिनत काश हमेशा से हर भारतीय को झकझोरते रहे हैं। साथियों, एक बहुत बड़ी वजह रही है कि बीते 5-6 वर्षों में देश की नीति और रीति में भारत की आत्मनिर्भरता का लक्ष्य सर्वोपरि रहा है। अब कोरोना क्राइसिस ने हमें इसकी गति और तेज करने का सबक दिया है। इसी सबक से निकला है आत्मनिर्भर भारत अभियान। साथियों, हम देखते हैं परिवार में भी संतान, बेटा हो या बेटी, 18-20 साल का हो जाता है तो मां बाप उसे सबसे पहले कहते हैं कि अपने पैरों पर खड़े रहना सीखो। हर परिवार में सुना होगा, आप जो मुझे सुन रहे सबने सुना होगा कि 18-20 साल की उम्र में उनके मां बाप ने उनको कहा होगा कि बेटे
बेटी अब अपने पैरों पर खड़े रहना सीखो। एक तरह से आत्मनिर्भर भारत का पहला पाठ परिवार से ही शुरू होता है। भारत को भी अपने पैरों पर ही खड़े होना होगा। साथियों, आत्मनिर्भर भारत अभियान का सीधा सा मतलब है कि भारत दूसरे देशों पर अपनी निर्भरता कम से कम करे। हर वो चीज जिसे इंपोर्ट करने के लिए देश मजबूर है, वो भारत में ही कैसे बने। भविष्य में उन्हीं प्रोडक्ट्स का भारत एक्सपोर्टर कैसे बने, इस दिशा में हमें और तेजी से काम करना है। इसके अलावा हर वो सामान जो भारत का लघु उद्यमी बनाता है, हमारे हैंडीक्राफ्ट वाले जो सामान हमारे सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़े करोड़ों गरीब बनाते हैं, जो दशकों से हमारे यहां बनता आ रहा है, गलियों मोहल्लों में बिकता रहा है, उसे छोड़कर विदेश से वही सामान मंगाने की प्रवृत्ति, इस पर भी हमने आत्मसंयम बरतना है, हमें नियंत्रण करना है। हम इन छोटे छोटे व्यापार करने वाले लोगों से केवल चीज ही नहीं खरीदते, पैसे ही नहीं देते, उनके परिश्रम को पुरस्कृत करते हैं, मान सम्मान बढ़ाते हैं। कभी सोचना, आप मर्सिडीज गाड़ी लेकर के जा रहे हैं और फुटपाथ पर छोटी चीज बेचने वाले की चीज आपने उतर करके खरीदी, वो पैसे नहीं गिनेगा, वो उसकी छाती फूल जाएगी। देखिए, मर्सिडीज गाड़ी वाला भी फुटपाथ पर मैं भले बैठा हूं, लेकिन उतर करके मेरे से सामान खरीद रखा है, उसकी जिंदगी को एक ताकत मिलती है, उसको सम्मान मिलता है। हमें इस बात का अंदाजा भी नहीं होता कि इससे उनके दिल पर कितना प्रभाव पड़ता है, वो कितना गर्व महसूस करता है। इसलिए अब अपने लोकल के लिए वोकल होने का समय है। हर गांव, हर कस्बे, हर जिले, हर प्रदेश, पूरे देश को आत्मनिर्भर करने का समय है। साथियों, सालों पहले, दशकों पहले स्वामी विवेकानंद जी ने एक पत्र लिखा था। उस पत्र में उन्होंने लिखा था, द सिंपलेस्ट मेथड टू बी वर्क अपॉन at present is to induce Indians to use their own produce and get markets for Indian artware in other countries. स्वामी विवेकानंद जी का बताया ये मार्ग पोस्ट कोविड वर्ल्ड में भारत की प्रेरणा है। अब देश प्रण कर चुका है और देश कदम भी उठा रहा है। आत्मनिर्भर भारत अभियान के तहत जिन बड़े रिफॉर्म्स की घोषणा की गई है, उनको तेजी से जमीन पर उतारा जा रहा है। तर आपण पाहतोय देशामध्ये जगभरामध्ये कोरोनाचा थैमान सुरू आहे आणि त्यामुळे आर्थिक व्यवस्था जी आहे, अर्थव्यवस्था ही जगभरातली कोसळलेली आहे आणि ती आता कशी सावरायची यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योग जगताशी संवाद साधत होते आणि स्वावलंबी भारताला कशी गती मिळेल, कशी चालना मिळेल याविषयी ते भाष्य करत होते। या सगळ्या घडामोडी आपण पुढे पाहणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।